हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, सो झुकिनीची मी तुम्हाला फुलं दाखवली आहे. जी काही मी लावली आहे कुंडीमध्ये झुकिनी तयार केला आहे रोप. सो त्याला फुलंसुद्धा आलेली आहेत आणि आता फळं म्हणजे जे काही फळं घेऊन येणारी जी फुलं असतात ती पण येतील काही दिवसांनी. सो त्याचाही व्हिडिओ येईल, पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवायला लागेल, जेणेकरून ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. जेव्हा चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू, तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जाईल. फक्त त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आज म्हणजे सकाळी झोडणी होती थोडीशी कुळथाची, कारण की थोडंसं राहिलं होतं कुळीत ते झोडायचं होतं. सो त्याच्या आधी जी मोठी झोडणी झाली आहे तुम्ही बघितली असाल, कुळीत झोडणी वगैरे झालेली आहे आणि ऑलमोस्ट आता कुळीत बऱ्यापैकी आपलं सगळं काढून झोडून वगैरे झालेलं आहे. कुठे एखाद दुसरा टाळा शेतामध्ये आहे, पण तो काय एवढा म्हणजे त्याचं दाणा मिळेलच आपण सांगू शकत नाही, कारण की अजून फुलं येत आहेत त्याला, कारण की मागून पुढून रुजले त्याच्यामुळे. सो बघूया कसं काय होतं ते. आणि तसं बघायला गेलं तर आत्ता बऱ्यापैकी सगळं कोळी झोडून वगैरे झालेलं आहे. आजच सगळं कोळी झोडून झालेलं आहे. तर मी म्हटलं चला तुम्हाला दाखवूया एकदम मस्तपैकी कुळथाचे दाणे वगैरे. सगळे फक्त म्हणजे पाकडून वगैरे झालेलं आहे. बाकी त्याच्यात चाळण वगैरे मारून पण झालेली आहे. फक्त आता त्याच्यामध्ये जे काही खडे वगैरे आहेत ते काढायचे तेवढंच काम बाकी आहे. तर यावर्षी आपल्या शेतामध्ये बऱ्यापैकी कोळीत पिकलेले आहेत. सो 3 शेतानं आपण पेरलेले होते कोळीत. सो 2 शेतात बऱ्यापैकी होतं कोळीत आणि एका शेतामध्ये सगळं वाहून गेलं होतं, कारण की पाऊसच एवढा होता. सो बघूया यंदा पाऊस कसं काय आहे, लवकर येतो की उशिरा येतो. गेल्या वेळेस मेपासूनच स्टार्टिंग झाला होता पाऊस, त्याच्यामुळे सगळं वाट लागली होती. सो यावर्षी बघूया कसं काय होतं ते. तर ते सगळे कुळीत आहेत आजचे थोडेसे, ते आणि आधीचे. सो आधीचे आपण खायटाला टाकलेले आहेत पत्रावरती आणि आजच्या आहेत. सो म्हटलं चला आपल्या शेतातले छानपैकी जे कुळीत पिकलेले आहे ते तुम्हाला दाखवावे. गावठी कुळीत एकदम. सो आपण ह्यावेळेस दोन्ही प्रकारे बियाणं टाकलेली होती. एक बाजारी म्हणजे सरकारी बियाणं टाकलेलं होतं आणि दुसरं म्हणजे गावठी आपल्याकडे जे होतं ते टाकलेलं. सो दरवर्षी आम्ही गावठीच टाकतो. पण गेल्या वर्षी आम्ही म्हणजे टाकलेले होते. कृषी विद्यापीठातून ती हे आली होती बियाणं. सगळ्यांनी घेतली होती गावामध्ये. त्याच्यामध्ये आम्ही पण घेतलं होतं, ते पण टाकलं होतं. तर ते सगळं आहे बियाणं सगळं. तर बघा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तुम्हाला दाखवते डायरेक्ट आपलं जे काही आता आजची मळणी झाली त्याच्यामध्ये जे भेटलेले जे काही कोळीत आहेत ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे आहेत आपले ते कुळीत, जे सकाळी झोडणी झालेली आहे त्यांची आणि त्याच्यातून आपल्याला एवढे सारे मिळालेले आहेत आणि आता शेवटची झोडणी आहे आणि जे काही शेतामध्ये एखाद दुसरा टाळा असेल तो आपण उपटून आणून हातावरती पण हाताच्या साहाय्याने आपण ते आता हातावरती चुरगळून पण बिया आपण काढू शकतो. तेव्हा काय एवढं जास्ती कुळीत नसतं ते. एखाद दुसरा टाळा आहे अजून शेतामध्ये, कोवळा आहे, पाटून वगैरे रुजलेला आहे त्याच्यामुळे. सो आपण आपल्या शेतात एका शेतात पूर्ण वाहून गेलं होतं कुळीत, त्याच्यामध्ये आपण परत टाकलेलं होतं पण रुजलं नाही. सगळेच काही दाणे रुजले नाहीत. त्यातले जे दाणे रुजले ना त्याला अजून फुलं वगैरे येतात, शेंगा वगैरे येतात. तर त्याची जे काही टाळा वगैरे आहे तो टाळा नंतर जेव्हा तयार होईल तेव्हा आपण काढू शकतो. तर आता जी मोठी झोडणी होती कुळथाची ती झालेली आहे. सो 2दा आपली कुळीत झोडणी झालेली आहे छानपैकी आणि त्याच्यात हे दुसऱ्यांदा झोडणी झाल्यानंतर हे आपल्याला त्याच्यामध्ये भेटलेले छानपैकी कुळीत आहेत. बघा दिसायला एकदम शुभ्र आहेत. अजिबात असे हे धापटलेले वगैरे तुम्हाला बघायला मिळणार नाही. कधी-कधी दाणा कधी असतो की एकदम असा काळपट पडतो, लालसर असतात कुळीत. तर काय होतं, तर लोकं तसं बघायला गेलं तर आमच्या ह्या कोकणामध्ये ह्या साईडला ना माकड वगैरे खूप त्रास देतात. म्हणजे ते कुळीत वगैरे खाऊन टाकतात. तर लोकं जो काही कोवळा वगैरे कुळीत असेल ना तो आणतात आणि त्याच दिवशी टाकत नाही सुकत. तो तशाचा तसा पिशवीमध्ये भरून ठेवतात. जेणेकरून चांगलं एकदम असं पिवळा दाणा व्हावा यासाठी तसाच ठेवतात आणि 1-2 दिवसानंतर परत सुकायला टाकतात. पण तो जो दाणा आहे ना तो असा होत नाही. आता हा दिसायला बघा किती शुभ्र दिसतोय. तसा होत नाही. तो दाणा जो आहे ना तो एकदम लालसर होऊन जातो. त्याच्यामुळे कुळीत ते एकदम लाल असतात. तर त्याच्यामुळे तसा इफेक्ट दाण्यांवरती पडतो. हे बघा हे एकदम तयार आहेत. जून शेंग आहे त्याच्यामुळे दाणा पण एकदम दिसायला बघा किती रेखीव आहे असं. सो यावेळेस काय आपण विकणार नाहीत, कारण की कुळीत आपले फार कमी आहे. सो आपल्याला घरी लागणार आहे. सो आपण ते ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले ह्या वेळची कुळीत झोडणी झालेली आहे. बऱ्यापैकी कुळीत मिळाले आहे. सो पाऊस जर पडला नसता ना तेव्हा तर आपल्या ह्या वर्षी पण कुळीत चांगले झाले असते. सो गेल्या वर्षी पण आपली म्हणजे गेल्या वर्षी पण छान झाले होते कुळीत. तर ह्यावेळेस पावसाने थोडं हे केलं पण ठीक आहे. शेवटी निसर्ग आहे त्याच्यामध्ये बदल तर होतच असतात. तर बघा असे छानपैकी कुळीत मस्त आहेत एकदम दिसायला बघा. आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता रानात वगैरे कुळीत असलं ना पेरलेलं आपलं, आता शेतं कशी रानात जास्त ठिकाणी असतात त्याच्यामुळे आपण कुळीत वगैरे पेरतो. पण तिथे रानरेडे असतील किंवा मोर असतील, ससे असतील यांचा त्रास जास्त येतो. त्याच्यामध्ये माकड पण असतं. माकड तर वाट लावतात सगळ्याची पूर्ण.
तर ते सगळे आहेत ना कुळीद वगैरे मग ते डायरेक्ट लोकं काढतात कोवळं वगैरे आणि मग तसं हे करतात, त्याच्यामुळे दाणा तो तसा दिसतो. बाकी हे आपले कुळीद घरासमोरच्या वगैरे शेतं असतील ना, तर जरी माकड वगैरे आले तरी आपण हाकलू शकतो, पण रानात तसं हाकलू नाही शकत. सो खूप आता ह्या दिवसांमध्ये कडवे, पावटे वगैरे टाकलेले असतात. सो आता ह्या शेंगा काढायचा सीझन पण एक शिमग्यामध्ये वगैरे त्या शेंगा तयार होतात. तर आता आमच्या साईडला पावटे फार कमी केले जातात, कडवे पण नाही करत, पण जास्तीत जास्त कुळीद केले जातात. कारण की कसं पटकन होतं सुद्धा काढायला आणि जास्ती काही त्याला हे नाही करावं लागत. सो तुम्हाला जर पावटा वगैरे करायचा असेल तर त्याच्या चारही बाजूने तुम्हाला कुंपण करावं लागतं, जेणेकरून माकड येऊ नये यासाठी. पण आमच्या साईडला हे जास्तीत जास्त हे कुळीद केले जातात, पटकन पण होतात आणि ह्याला जास्ती खटपट नसते. जे काही दव पडतं सकाळचं त्याच्यावरती छानपैकी ही होऊन जाते. तर अशा पद्धतीने मस्तपैकी ही कुळीद आपली यंदाची छान झालेली आहेत. बघा दिसायला किती मस्त आहेत एकदम. आणि हे खूप जड असतात हां, तुम्हाला ह्याच्यामध्ये वाटत असेल, पण हे खूप जड असतात. दाणा जरी बारीक दिसला तरी हे जड असतात खूप. आणि नंतर मग जेव्हा कधी आपल्याला म्हणजे कुळथाचं पिठलं वगैरे करायचं असेल, तर त्याच्या आधी आपल्याला हे भरडावे लागतात. पण हे तुम्ही कच्चे भरडू शकत नाही, कारण की कच्चे भरडलेत ना, तर ते म्हणजे जे काही तुम्ही जे बनवाल ते चांगलं नाही होणार. सो यांना भाजावी लागते. ह्याची वरची जी साल आहे ती त्याच्यावरची जाळून द्यावी लागते आणि त्याच्यानंतर आतलं जे काही डाळ पडते तर ती डाळ तुम्ही भरडू शकता. तर ह्यांना पहिलं छानपैकी ना भाजावं लागतं. तो बराच वेळ जातो कारण की कच्चा दाणा आहे ना, त्याच्यामुळे ह्याला वेळ खूप जातो. तर मग आपण तसंच दरवेळी करतो. म्हणजे घरीमध्ये आपल्याला पिठलं लागतं. तर आमच्याकडे रात्रीचं पिठलं असतं मस्तपैकी गरम-गरम. तर तेव्हा आम्ही मग जेव्हा आधीच संपायच्या आधी वगैरे करून ठेवतो हे, पुरेल असं. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर तसं बघायला गेलात तर भात कापणीनंतर आपण डायरेक्ट हे पीक घेतो. आता ह्याच्यानंतर परत आपण काही लोकं त्याच्यामध्ये त्या शेतांमध्ये परत हे मळेसुद्धा करतात. सो ते झाल्यानंतर भाजावण करतात. भाजावण झाल्यानंतर परत मग आपली सगळी प्रोसेस तीच आली. म्हणजे लावणी आली. लावणीनंतर त्याच्यानंतर परत भात कापणी आली. भात कापणीनंतर त्याच्यानंतर आपण कुळथाची शेती करतो. तर असं हे सगळं चालूच असतं. दुसरी गोष्ट म्हणजे शेताचे बांध असतील तर त्याच्यावरती भेंडे केले जातात, तुरी केली जाते, तुरी ठोकली वगैरे जाते. तर अशी सगळी पिकं हे एका वर्षामध्ये सगळे जे लोकं आहेत कोकणातली ते घेत असतात. त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवं असेल तसं. तर आपण यावेळेस आपण दरवर्षी हेच घेतो. सो आपण आधी पण हे करायचो म्हणजे मळे वगैरे करायचो, पण आता नाही करत. पण आता आपली भात कापणी वगैरे झाली की आपण हे कुळथाचे एक जे काही पीक आहे ते आपण आपल्या शेतात घेतो. तर आजचे हे दुसऱ्या झोडणीचे एवढे कुळीथ मिळालेले आहेत आपल्याला. सो बऱ्यापैकी मिळाले आहेत. सो बघूया आता पुढच्या वर्षी कसं काय होतं. म्हणजे आता जे वर्ष चालू आहे म्हणजे आपले नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान हे भात कापणी असते. त्याच्यानंतर परत आपण कुळीथ पेरतो. तर बघूया कसे यंदाचे आपले कुळीथ होतात ते. तर चला आता आपण इथे थांबणार आहोत. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आता इथे थांबते. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.